हॅलो जनमन सरवली आणि त्याचबरोबर अष्टविनायक ठाकूरपडा या संघाच्या संघाने थोडं आयोजन अष्टविनायक ठाकूरपडा संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर सर्वे संघाचा कॅप्टन आपण प्लीज थोडंसं आयोजन कमिटीशी खास करून मला वाटतं आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे संघटनेशी आपण संपर्क साधायचा आहे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे अष्टविनायक ठाकूरपडा या संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर जैनमान सरवली संघाचा संघनायक विजेंद्रजी ठाकरे सोमनाथ या दोन्ही संघनायकांना एक स्पेशल कॉल दिला जातोय आपण थोडासा संपर्क साधायचा आहे पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली रोहित याच्या माध्यमातून शेलूमाता बळ हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले वेलकम संघाचा संघाडक आणि त्याच्याबरोबर इतर सहकारी या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका लाईन काय जबरदस्त लवकर रेट केली ऑन सेटचा धमाका देखील त्या बॅट मधून आपण पाहिला हा पलीकडे चेंडूला सुंदर असा ऑन राईटचा फटका दीपक याच्या बॅट मधून आपण पाहिला लाजवाब फटका वन बाउन्स एका टप्प्याने चेंडू व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतोय चौकार संघाचा श्रीगणेश होतोय आपलं देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय दीपक धावसंख्या बिनबाद 4 षटक क्रमांक पहिलं नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी श्यामस्फोट धामणगाव संघ प्रथम फलंदाजी करतोय या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट ऑन पुल बघूया आउटफील्ड दमदार चौकार येतो का शानदार नाही अतिशय चांगले क्षेत्ररक्षण नरेशाच्या माध्यमातून आपण पाहिलं मित्र निश्चितच 3 फॉर्मॅट मधून आपण क्रिकेट पाहतोय वेलकम किशोरजी कालिका माता या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण नंदू याच्या बॅट मधून पाहिला तर चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आली नाही चेंडू मिडल ऑफ बॅट घेता आला नव्हता टाइम परफेक्ट साधता आलं नव्हतं प्रॉपर टाइम साधता आलं नव्हतं एक धाव घेण्याची मात्र संधी निश्चित नंदू याला मिळते नंदू आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय संघाची धावसंख्या मात्र एक धावने पुढे सकते अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका दीपक याच्या बॅट मधून फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता पुढे चेंडूला सुंदरसा ऑनराईजचा फटका त्याच्या बॅट मधून आपण पाहिला एक धाव मिळते एक धावने संघात धावसंख्या एक धावने पुढे सकते धावसंख्या होते ती 9 वेलकम गणेशजी ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडासा स्टिअर केलं जातं चेंडू थर्ड मॅनला जातोय एक धाव कंप्लीट दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते 2 धावा कंप्लीट या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 11 षटक क्रमांक पहिलं संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 एक चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात आणि सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो ॲडव्हान्टेज की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये बिनबाद 11 अशी चांगली सुरुवात या ठिकाणी नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करणारा संघ आपण श्यामस्फोट धामणगाव संघाला पाहतोय चला यानंतर पुढील 2 संघ आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचंय गावदेवी भादवड विपक्ष कालिका माता खारबाव दोन्ही संघाचे संघनायक आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय गावदेवी भादवड संघाचे सर्वेसर्वा लाईन ऑफ भिवंडी भिवंडी मनपाचे सन्माननीय नगरसेवक आहेत माननीय सर संजयभाई म्हात्रे आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे त्याचबरोबर
कालिकमाता खारबाव संघाचा संगणक आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज राजू याला दोन धावांची संख्या धावसंख्या 13 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं नीलकंठ याच्या माध्यमातून आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज नीलकंठ. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. अरुंदी कार्पेट चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. अगेन्स्ट पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. क्रिकेटमधून हे फार महत्त्वाचं असतं. एकेरी दुरी धाव ही क्रिकेटमध्ये एक लाईफ लाईन असते आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो दीपक याच्या बॅटमधून अशी चांगली सुरुवात आहे. चांगल्या धावा देखील त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. धावसंख्या दोन्ही पुढे असते 15. षटक क्रमांक दुसरं नीलकंठच्या माध्यमातून बिनबाद 15. आता मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस निश्चितच आपण पाहिलं. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श. फलंदाज दीपक हा बाद होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमधून पाहिला. नेक्स्ट बॅट्समन वसंत येतोय. आणि निश्चितच त्या खेळाडूचं देखील मी मनापासून कौतुक करेन. पंचांच्या कुठल्या प्रकारची निर्णयाची वाट न पाहता स्वतः मैदानामधून निघून जातोय दीपक. कॉट बिहाइंड या स्वरूपाने हा फलंदाज बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन वसंत येतोय. वसंत याच्याकडे देखील एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे वसंत. धावसंख्या 1/15. श्याम स्पोर्ट्स धामणगाव, श्याम पाटील त्याचबरोबर महेश माळी यांचा संघ आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. गोट्या आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक करील तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघ धावसंख्या 17 वर पोहोचते. 1/17 षटक क्रमांक दुसरं. चला पुढील दोन्ही संघ आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचंय आणि चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघ नायक आपण टॉसबॉक्सशी देखील संपर्क साधायचा आहे. वसण्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑनसाईडचा चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू कलेक्ट केला जातो. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. ते प्रयत्नामधून आपण पाहतो निश्चित नंदू याला मात्र मैदान सोडावं लागेल. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मग आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं. फलंदाज बाद होतोय नंदू. नेक्स्ट न्यू बॅट्समन महेश. हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. निश्चित युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेची मजा घेताना प्रेक्षकामधून आमचे गावती स्फोट पिंपळकर संघाचे कॅप्टन अर्थातच संघनायक नंदू पाटील देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑब्झर्व करता, आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद नंदू पाटील. आता मात्र अतिशय चांगला वाईट नाही ना, वाईट चेंडू आहे. थोडासा दिशेने चेंडू आपण पाहिला आउट ऑफ ऑप्शन डी कर दिला. या ठिकाणी मात्र एक अतिशय चांगला चेंडू, थोडा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलतून चेंडूला कलेक्ट केला जातं. स्वतः गोलंदाज अतिशय चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जातं. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्त्री षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांची अंती धावसंख्या 2/18 प्रति 19 झाल्यात. सोसवारी मला वाटतं धावसंख्या 19 आहे. धावसंख्या 19 ना, 19. षटक क्रमांक दुसरं समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.25 ची सरासरी आहे. प्रति षटकात आपण जर विचार केला तर 9.50 सरासरी आहे. गोट्या येतोय.
फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा चांगला फटका, वन बाउन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसरी थोडासा आत्मघातकी प्रयत्न, निश्चितच एक स्वर्ण संधी नामी संधी धावचित बाद करण्याची, मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही. गोट्या याला धाव मिळते संघाला 2 धावणी संख्या, धावसंख्या दोन्ही पुरस्कार 21, 21 लॉस ऑफ 2 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या 2 बाद 21. गोट्याला कोण ओळखणार नाही. आता मात्र जागेवर चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन रीड करता आली. फलंदाज महेश याला एक निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या स्थिर आहे. वेलकम गणिजी मुकादम. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघा, चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. कॅच अप्रतिम उत्कृष्ट फटका होता, मात्र झेल उत्तम कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी फेल होतोय महेश. नेक्स्ट बॅट्समन राकेश येतोय. हॅलो, नेक्स्ट बॅट्समन राकेश. राकेश यांनी देखील विजय स्पोर्ट खानपे या स्पर्धेमधून काय लाजवाब कामगिरी साधली होती. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून मात्र असफल होताना आपण पाहिलं. राकेश अतिघाई संकटात नाही. नेक्स्ट बॅट्समन रमेश येतोय. रमेश याच्याकडे देखील एक चांगली अबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. आता मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिला होता, मात्र चेंडूची लाईनअप करू शकला नाहीये. षटक क्रमांक तिसरं संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या होती 23. गोट्याचे मी कौतुक करेन, फक्त 4 धावा. चेंडूला सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू पॉइंटला जातोय, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावांनी संघात धावसंख्या एक पुढे धावसंख्या होते ती 24. बॅट्समन कोणाला रमेश. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे बॅट्समन रमेश याला.
अगेन्स्ट गोलंदाज नरेश. अतिशय चांगला चेंडू तिसरी पत्नी चेंडू सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. ऑन दी कार्पेट चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव मात्र या ठिकाणी केली जात नाहीये. एकच धाव. धावसंख्या एकने पुढे सरकते 25. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहतोय. अंदर राईटच्या अंदर चेंडू किलोकडे चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फेक थोडी रॉंग इन. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 27. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर. धावसंख्या ती 27. चला पुढील 2 संघ आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचंय आणि आपण नाणेफेकीसाठी देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गावदेवी भादवड विपक्ष कालिका माता खारबाव. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. काय जबरदस्त चेंडूला थोडंसं अपरकट केलं होतं. क्लास फटका आपण पाहिला होता. ताकदीपेक्षा युक्तीचा जास्त वापर आपण पाहिला होता फटक्यामध्ये. मात्र काय लाजवाब क्षेत्रक्षण रोहित अशाच्या माध्यमातून आपण शॉर्ट थर्डमॅनला पाहिलं. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू इनफिल्ड मधून कलेक्ट केला गेला होता. मिळते फक्त 1 धाव. फुलेंचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा अतिशय चांगला फटका. चेंडू कव्हरला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. तिसरी धाव देखील या ठिकाणी काढली जाते. बघा किती चातुर्य दोन्ही फलंदाजांमधून. 3 धावा कंप्लीट केली जातात. धावसंख्या 31. धावसंख्या 31. या ठिकाणी मात्र बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलतून चेंडूला कलेक्ट केला जातं. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. फलंदाज मात्र वसंत बाद होतोय. धावसंख्या असते रे षटक क्रमांक 4 संपत. 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या ती 31 आणि विजयासाठी एक मापक लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 32 धावांचं. प्रतिषटक आपण विचार केला तर 8 धावांची सरासरी. तर चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज 2 संघ. कालिका माता खारबाव विपक्ष गावदेवी पादवड. चला दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच यायचंय. धन्यवाद. या ठिकाणी आमची मान्यवर मंडळी आमच्यापासून रजा घेताना मी पुण्याच्या आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार प्रकट करतोय. आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सन्माननीय राकेश जोशी साहेब ग्रामसेवक आहेत आणि त्याचबरोबर नारायणजी जोशी हॅलो
हॅलो हॅलो हॅलो. चला पुढील दोन्ही संघाचे संगणक भादवड विपक्ष खारबाव दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी यायचं प्लीज. दोन्ही संघाचे संगणक विना विलंब आपण लगेच टॉससाठी यायचंय. खारबाव संघाचा संगणक आणि त्याचबरोबर खारबाव संघ प्रतिस्पर्धी संघ भादवड महेंद्रजी आपण यायचंय. विजय वेलकम. भादवड या संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच खारबाव संघाचा संगणक आपण देखील यायचंय. हॅलो. तर चला मित्र आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. दोन मातबर संघामधून आजच्या पहिल्या फेरीतील एक शेवटचा सामना आपण पाहतोय. दोन संघ आहेत. पूर्व पश्चिम म्हटलं तर वावगड हरणानी आहे. एक या टोकावरून तर एक त्या टोकावरून बिलोंग करतोय. महेंद्र पाटील यांचा संघ काय म्हणणं आहे अध्यक्ष असं म्हणणं आहे का मला वाटतं अध्यक्ष असं म्हणणं होतं आणि तेच एक्झिट पडतंय. खारबो सॉरी भादवड संघ नाणेफेक जिंकतोय. मित्र फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगायचा आहे. फील्डिंग. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. आमच्याकडे वेळ फार कमी आहे. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट नाणेफेक झालेली आहे. भादवड संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं या ठिकाणी खारबाव संघाला फलंदाजीसाठी. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा बंदऱ्या मारुती क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं मंचावर आमंत्रित पाहुण्यांचं अध्यक्ष चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानामध्ये सामना सुरू आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि आई गावदेवी रांजणवली. 32 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते रांजणवली संघासमोर. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याची नाणेफेक नुकतीच संपन्न झालेली आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर श्यामसोड धामणगाव या संघानं देखील सामना संपल्यानंतर कमिटीशी संपर्क साधायचा आहे. 24 चेंडू 32 धावांचं लक्ष असेल. सकाळच्या सत्राचा विचार केला तर जयनमन टेंबिवली संघानं 2 विजयी मिळवून पुढे चाल मिळवली आहे. तर पाहूया या सामन्यातून कुठला संघ विजयी होतोय. श्यामस्फोर्ट धामणगाव की आई गावदेवी रांजणवली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय रांजणवली संघाने घेतला होता आणि निश्चितच चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. पहिला रोहिदास भोईरेंनी धावा खर्च केल्या 11. त्यानंतर निलकंठ भोईरेंनी 8, गोट्यानं 4 आणि नरेश बाला यांना 8 असं बॉलिंग इक्वेशन आपण पाहिलं. ते गावदेवी रांजणवली संघाचं आणि 32 धावांचं लक्ष दिलेले श्यामसोड धामणगाव संघानं या संघाच्या अगेन्स्ट. चला सलामीर जोडी आपण खेळपट्टीकडे रवाना करायचे. आई गावदेवी रांजणवली संघ आपण त्वरित सलामीर जोडी खेळपट्टीवर पाठवायचे. 24 चेंडू 32 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीर जोडी खेळपट्टीकडे रवाना होते. गणेश पाटील आणि गोकुल या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण भाऊ पाटील सर आणि तानाजी पाटील स्क्वेअरलेग पंच या दोन्ही अनुभवी पंचांना सामन्याच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व संघांना या स्पर्धेमध्ये भाग दिला गेलेला आहे. सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्रीधर जयवंत पाटील ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा युवा मोर्चा यांच्या नावाने या स्पर्धेचं बंदऱ्या मारुती काल्हेर सिनियर 40+
संघटनेच्या माध्यमातून हा एक अतिशय चांगला आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या महेशजी माली. आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 24 चेंडू 32 धावांचं लक्ष आहे. पाहूया 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. आई गावदेवी रांजणोली संघाकडून स्ट्राईक वर गणेश पाटील आहेत. नॉन स्ट्राईकला गोकुल पाटील. गोलंदाज मला वाटतं रामा आहेत. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पप्पूशेठ पाटील, सचिव प्रदीपजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची एक महत्वाची मीटिंग इथं आयोजन झालं होतं आणि ती मीटिंग इथे संपलेली आहे. सर्व कमिटी मेंबर्स आपल्याला क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळत आहेत. गेम ऑन. पहिला चेंडू गणेश पाटील यांच्यासाठी ऑन द राईस. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरवर महेश माली यांनी उचलला होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एका धावेनी संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. गावदेवी रांजणोली बिनबाद 1. रामा ओव्हर द विकेटनी अतिशय चांगला फटका. गॅप शोधली. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मैदानाला गुदगुले करत सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. गोकुल पाटील यांच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या 5 वर पोहोचलेली आहे. धावसंख्या पोचली ती 5 या आकड्यावर. निश्चितच आज गोकुल पाटील यांना सलामीला पाठवलेले आहे. याआधी आपण विनायक आणि गणेश पाटील यांना नेहमीच डावाला सुरुवात करताना पाहिलेली आहे. निश्चितच विनोदजी ठाकरे यांचा संघ आपण इथे पाहतोय. त्यानंतर रवीजी भांबरे असतील. अतिशय चांगला संघ गावदेवी रांजणोली आणि शामसोट धामणगाव अशा दोन्ही संघांमध्ये हा बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे मिसफील्ड शॉट. थर्डमॅनची क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय डीप. थर्डमॅन सीमारेषेकडे. 4 धावांसाठी गोकुल पाटील यांच्या बॅट मधून येतोय. अजून एक चौकार. चांगली सुरुवात आहे बघा. गणेश पाटील यांनी पहिले चेंडू स्ट्राईक रोटेट केली. एक आक्रमक पवित्रा इथं स्वीकारलेला आहे. तो फलंदाज गोकुल पाटील यांनी सलग 2 चेंडूवर 2 चौकार मारलेले आहेत. रामा षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्क वरून पंचांना क्रॉस करतायत. ओव्हर द विकेट. इथे विकेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल घेता आलेला नाहीये. चेंडू हातामध्ये पडला होता मात्र चेंडू हातातून निसटतोय. परिणाम स्वरूप 2 धावा आलेले आहेत. धावसंख्या झाली ती 11. 10 का दम. 3 चेंडू मध्ये गोकुल पाटील यांच्या बॅट मधून 10 धावा आलेल्या आहेत. त्या एका धावावर गणेश पाटील खेळतात. एकूण संघाची धावसंख्या बिनबाद 11. लो फुलटो चेंडू पाहूया. महेश माली यांचं कौतुक करावं लागेल बघा. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चांगले क्षेत्ररक्षण आणि ते फलंदाज धावचित बाद. अतिघाई संकटात नाही. नजर हटी दुर्घटना घटी. फलंदाज गोकुल पाटील धावबाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. पहिला विकेट आई गावदेवी रांजोली संघाचा 12व्या धावसंख्येवर. रोहिदास भोईर येत आहेत. डावखोरे फलंदाज आहेत. निश्चितच चांगली फलंदाजी करत होते गोकुल पाटील. बाद होण्यापूर्वी 4 चेंडूंचा सामना केला. 2 चौकारांशी मला वाटतं 11 धावसंख्येवर ते बाद झालेले आहेत. चांगली फलंदाजी केली होती.
सहकारी देखील म्हणत असतील की ही धाव घेण्याचा प्रयत्न करायला नव्हता पाहिजे होता, मात्र क्रिकेटमध्ये जरतरची भाषा चालत नाहीये. रामायणचा चेंडू आणि हा चेंडू स्वेर आहे, लिस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी वाईट घोषित केलेले. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. 1-13 धावा. स्टेपआउट केलेले आहेत, गॅप शोधली आणि अतिशय चांगला फटका गणेश पाटील यांच्या बॅटमधून येतोय. या ओव्हर मधला हा पहिला चौकार आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचते ती 1-17 वर. चांगली दमदार सुरुवात आहे. गोकुल पाटील जरी बाद झाले तरी मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी रांजोली संघाकडून. 32 धावांचं लक्ष असताना 1-17, 6 मध्ये 17 बनवल्या आणि येणाऱ्या 18 मध्ये अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत. कालिका माता खारबाव आणि गावदेवी भादवाड. गावदेवी भादवाड आणि कालिका माता खारबाव एक बिग मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया रोहिदास भोईर आपल्या इनिंग मधला पहिला चेंडू खेळण्यासाठी पंचांकडून गाठ घेत आहेत. गोलंदाज मला वाटतं श्याम पाटील आलेले आहेत आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी ते ओव्हर द विकेट चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. गोलंदाज तयार. यष्टीरक्षक एस्टन पासून जवळ. पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं यष्टीरक्षण, चांगला चेंडू कलेक्ट केलेला आहे आणि पहिला चेंडू श्याम पाटील यांनी निर्धावच्या स्वरूपात हाताळलेला आहे. आता सामन्याचं समीकरण 17 चेंडू 15 धावा. गोलंदाज तयार. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते यष्टीचित. अतिशय चांगलं यष्टीरक्षण. गोलंदाजाला जेव्हा तुम्ही क्लोज किपिंग करताय तेव्हा निश्चितच गोलंदाजाच्या मनामध्ये देखील आनंदोत्सव हा निर्माण होतोय. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि एकही धाव न करता 0 धावसंख्येवर रोहिदास भोईर बांधून तंबूच्या आसरेला गेलेले आहेत. 17 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकाला श्याम पाटील यांनी सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव न देता एका फलंदाज रोहिदास भोईर यांना मात्र यष्टीचितच्या स्वरूपात बाद करण्यात यश आलेले आहे. निश्चितच दीपक यष्टीरक्षक आहेत. भरपूर सामने खेळण्याचा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी आणि चांगलं यष्टीरक्षण त्यांच्याकडून. नव्याने आलेले फलंदाज द्वारकानाथ संघातील एक महत्वाचा खेळाडू फलंदाजीसाठी क्रमांक 4 वर. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू होता आणि ऑफसाइड रिजन मध्ये चेंडूला केलून काढले. फुटबॉलच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डमॅन आणि दीपक कव्हर सीमारेषेकडे मात्र चेंडू हुलकावणी देतोय. चेंडू सीमापार. द्वारकानाथ त्याच्या बॅट मधून येतोय. पहिला चौकार. चौकारांनी धावसंख्या झाली ती 21. बंदऱ्या मारुती क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि हा चेंडू देखील जाईल शॉर्ट फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी द्वारकानाथ याच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 25 धावा. निश्चितच मी बंदऱ्या मारुती काल्हेर 40+ संघाचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय की त्यांनी अध्यक्ष चषकामध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली. ऑन साइडला चेंडू खेळलेत द्वारकानाथ
आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचलेली. दारकुणात खेळतायत 9 वर 3 चेंडूचा सामना केलाय. गणेश पाटील खेळतायत 5 वर, त्यामध्ये एक त्यांचा चौकार आहे. गोकुलेनी धावा केले 11, रोहिदास मात्र 0 वर बाद झाले. शपल क्रॉस झाले होते. ऑन साइडला चेंडू उडवायचा होता. लाईन चांगली आहे आणि पंच तानाजी पाटील सरांचा इशारा येतोय की दुसऱ्या षटकाची इथे समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय आई गावदेवी रांजोली संघाच्या फलकावर 2 बाद 26 धावा. 32 लक्ष आहे. 26 धावा झाल्या 12 चेंडू मध्ये आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 12 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. हा सामना मी तर म्हणेन रांजोली संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे, कारण की 12 चेंडू आणि 6 धावा. आव्हान सोपं आहे, मात्र पाहूया 6 धावा बनवण्यासाठी किती चेंडू घेतायत. सांघिक तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्क वर नंदू आलेले आहेत. बघूया द्वारकनाथ स्ट्राईक वर असतील. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट. आपल्या स्टान मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. गोलंदाजांना हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. शपल क्रॉस झालेले आहेत. बॅकवर्ड शॉर्ट लेग आणि लॉंग लेग सीमारेषेवरून चेंडू उचललाय. चांगले क्षेत्ररक्षण आहे. पैकी देखील सुरेख. धावसंख्या 27. 11 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. 11-5 इक्वेशन आहे. बघूया गणेश पाटील या चेंडूवर किती धावा वसूल करतायत आणि ते बॅटची एनआरएच. चेंडू दीपक यांच्या हातामध्ये विसावतोय. अजून एक फलंदाज बाद आई गावदेवी रांजोली संघाचा. 3/27. लवट गोटे खेळपटून एंटर झालेले आहेत 5व्या क्रमांकावर. धन्यवाद राजन भाऊ. त्यानंतर आपण प्रदीपजी जोशी यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आपल्या भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे सचिव आहेत. 10 चेंडू आणि 5 धावा दूर आहे विजयापासून गावदेवी रांजणोली संघ. गोलंदाज तयार. नंदू गोटे यांच्यासाठी हा चेंडू होता. चांगला लेटकटचा फटका आणि चेंडू वलतोय. चेंडू सीमारेषेवर धडकतोय. 4 धावांसाठी हा चौकार येतोय आणि ते स्कोर लेवल झालेले. स्पर्धेची नेमवली आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर आहे विजयापासून गावदेवी रांजणोली संघ. एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. फक्त 31 धावा आल्या होत्या. बिग हिट घेण्याचा प्रयत्न आणि ही विजयी धाव गोट्या याच्या बॅट मधून आलेले. चेंडू सीमारेषेकडे सरसावतोय आणि हा चेंडू सीमा पार जातोय. गोट्याच्या नावावर 4 धावा येतील, मात्र संघाला एका धावीची आवश्यकता होती. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पंचांनी चेंडू जमा करायचा आहे. बघा पंच भाऊ पाटील सर असतील, आमचे तानाजी पाटील सर असतील. हा मॅच बॉल आपण कमिटीकडे जमा करायचा आहे. धन्यवाद. तर निश्चितच लो स्कोरिंग सामना होता.
सामनावीरासाठी आम्ही दोन